नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत असल्याची माहिती समोर आली आहे. समाज कल्याण विभागाचा निधी या योजनेसाठी वळवण्यात आल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर अधिवेशनात मंत्री गणेश नाईक यांनी लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय होत आहे असं विधान केलं होतं. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी आदिवासी पाड्यांवरील रस्ते आणि धनगर वाड्यांना जोडणाऱ्या विकास कामांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना सरकारचे विविध प्रकल्प सुरू असताना या योजनेमुळे आर्थिक अडचणी निर्माण होत असल्याचं गणेश नाईक यांनी स्पष्ट केलं. या घडामोडींमुळे लाडकी बहीण योजनेच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. 2100 रुपयांची वाढ कधी लागू होणार, योजना सुरू राहणार का आणि महिलांना दरमहा मिळणारा निधी कायम राहणार का, याकडे राज्यातील महिलांचं लक्ष लागलं आहे. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.